जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील आजचे दर मित्रांनो एच.एफ. गायचे 30,000 दर पडलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बाजार म्हणायला आज हरकत नाही. तर बाजारामध्ये जवळजवळ 1,00,000ची गाय खरेदी करायची असेल तर आज 70,000 उपलब्ध होते. चांगलं पण भेटते तसं काय नाही. 60ला पण भेटते. काळू शेठ, हा. आजचे बाजार कसे आहेत? एकदम थर्ड क्लास. बघा ना तुम्ही माग माणसं हे बघा. पहा, काळू शेठ सुद्धा काही जागेवर बसून येते. नाही. म्हणजे बाजारात माल खूप आलाय पण त्यांना गिरायकच कमी. नाही. गिरायकच नाही. आपल्याकडली साईवाली इकली ठीक आहे, साहेब. म्हणजे देशी गायला किंमत आहे पण लोक फक्त दूध खायला म्हणते, डेअरीला अजिबात नको. दूध खायला लोक 50ची नाही 60ची घेऊन राहिले, पण पण डेअरीला नको अजिबात कटाळे दूध धंद्यालाच. मित्रांनो, तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात येऊ शकता आणि खरेदी करू शकता. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काष्टी बाजारातील एच.एफ. गायचे रेट आजचे जाणून घ्यायचे. त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातो. पाहताय अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणात एच.एफ. गाई काष्टी बाजारात आलेले आहेत. पाहताय तर योगेश पाटील भोसले यांच्या दावणीवर आलो होतो आपण आणि त्यांच्याकडे आज खूप गायी आहेत. पाहताय ही दावण त्यांची आहे. आपण प्रत्येक गायचे दर जाणून घेऊ. मित्रांनो, त्यांचा नंबर दिला तर लोक विनाकारण जास्त फोन करतात, त्यामुळे ते शक्यतो फोन उचलायचं टाळतात. तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट येऊन खरेदी करू शकता तुम्ही. जय श्रीराम पाटील, जय श्रीराम. आज किती आहेत आपल्याकडे? 10-12 आहेत ना. सुरुवातीचा दर कसा आहे? ठीक आहे. सांगाय 40-35 ला द्यायची केलेली. 35ला द्यायची. हा. दुधाची काय क्षमता सर? दूध आहे तिला 15-16 लिटर. 15-16 लिटर दूध आहे. हा. जर्सी मध्ये आहे का? जर्सी. नंबर सांगता का? 97-66-12-81-07. मित्रांनो, हा नंबर त्यांचा चालू आहे. हा. ही 55 फायनल. फायनल काय होईल? 55 55. दूध किती राहील? दूध तिला पहिला रुई. पहिला रुई. ही यायला झालेली हा. फायनल तिचे 38. 38,000 हा. फायनल. हा. हीच हिचं 45. हिला 18 लिटर दूध आहे. 18 लिटर दूध आहे का हा. तिला? हा. हे शिंगडीचं ह्या दोन एलेले आहेत. तांबडी हे बी चांगले आहेत, मागून बघायचे असतील. हा. काय दर सांगितले यांचा? हे दोन्हीच 1,00,000 रुपये, पण देऊ कमी जास्त करून. म्हणजे 50-50 नाही सांगताय का? 50-50 हा. ही यायला झालेली हिचं 42,000 फायनल. 42,000 फायनल. ही यायला झालेली फायनल 32. काळी 32,000. 32. यांचं ही एक 44 दिलेली आणि ही 43.5 दिलेली. 43 दिलेली. पाटील, सध्याचे दर कसे आहेत आजचे? आजचा बाजार मागच्या शनिवारपेक्षा रिवर्स आहे 5,000 रुपयांनी. 5,000 रिवर्स आहे रिवर्स. आणि मोठ्या गायात 30,000 रेट पडलंय हा, असं जाणवतं. बरोबर. 100%. म्हणजे आज माल जास्त, व्यापारी कमी येतं, आवक जास्त आहे मालाची, त्यामुळे गिराईक बी कमी. इतर बाजाराच्या तुलनेत आपला बाजार 30,000 रिवर्स आहे. रिवर्स आहे. व्यापारी 100%. पाहताय मित्रांनो, असे तप धरलेत. व्यापाऱ्यांनी विचार करीत बसलेत. गायांना गिराईक आज काय करताय बाजारात? मित्रांनो, अशा प्रकारचे किल्लार कालवड काष्टी बाजारात विक्रीसाठी येतात. आणि तुम्हाला खरेदी करायचे असतील तर बाई नंबर सांगा. 92-26-24-16-72. जर तुम्हाला अशा पद्धतीचे कालवड खरेदी करायचे असतील तर हा मालकाचा नंबर दिला. गेल्याच आठवड्यात इथे एक कालवड होतं, बैलासारखं दिसत हो, होतं, same. लाल मधलं. हा. या दावणीवर उपलब्ध असतात. मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची कालवड किल्लर मध्ये खरेदी करू शकता. मालक, केवढ्याला द्यायची कालवड? आपल्याला 35,000 रुपयाला. 35,000 कालवड द्यायची. किती महिन्याची आहे? ही आहे 1 वर्षाची. 1 वर्षाची आहे ना? हा. फोन नंबर सांगा. 96-99-99-72-88. मित्रांनो, ही कालवड व्यापाऱ्यांनी घेतली. तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही कालवड खरेदी करू शकता. आता भाईसाहेब यांनी ही कालवड विकलेली आहे, तर तुम्हाला अशा हव्या असतील तर त्यांचा सुद्धा नंबर दिलेला आहे, आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. जय श्रीराम. आज काय आहे आपल्याकडे विशेष? आज 3 गिर आहेत, एक लाल कंदार आहे, एक खिलार आहे. खिल्लारचं काय सांगितलं? खिलारचे 45,000. 45. हे काय कालवड आहे का गोर आहे? गोरा आहे गोरा. त्याच गायचं आहे ना? हो. गोर आहे या गायचा. किंमत काय होईल फायनल? फायनल देऊ 35,000 रुपयाला. फोन नंबर सांगा. 96-23-36-15-82. हा. गिरचं काय सांगितलं? हे लाल कंदारचे लाल कांदारचं काय 8 सांगितलं? महिन्याची गाभण. काय सांगितलं? 65,000 रुपये सांगतो. 65,000 सांगितलं. दुधाची काय क्षमता असते त्याची? त्याची असते 4 लिटरची, 8 लिटरची. 8 लिटर दूध देते. हो. पाहताय मित्रांनो, हात- असल्या हात घाला प्रकारची कसा. ही लाल कंदार आहे.
काष्टी बाजारात सुद्धा लाल कांदा विक्रीसाठी येतात. पाहताय. किमतीच कसं आहे हिचं? फायनल करू 55 ला. 55 ला होईल का? हे गिरचं काय सांगितलं? तिचे 35,000 रुपये द्यायची. 35,000. खाली कालवड आहे. खाली कालवड आहे का? दुधाची काय क्षमता आहे तिची? तिला 8 लिटर दूध आहे. 8 लिटर 2 टायमाचे मिळून. ही गाभण आहे. वळ रे इकडे. सुवर्णचं काय सांगितलं? इकडे वळ. हे स्वर्ण कपिला. काय सांगितलं तिचं? तिचे सांगाय 42-35 ला फायनल द्यायची. 35 ला फायनल द्यायची. नंबर सांगा परत एकदा. 96 23 36 15 82. मित्रांनो बाजारात आकर्षण पाहताय. हा गोरा आहे खिल्लार गायचा. तर त्या गायचा गोरा आहे. तुम्हाला मालकाचा नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता. मालक दोन्हीची काय एकाची? हिची याची हा 15 15. ही जी 20 20. पलीकडली ती त्यांची. त्यांची का? फोन नंबर सांगा. 90 111 97 043. जर तुम्हाला गावरानमध्ये गाय खरेदी करायची असतील तर मालकांचा नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गाय खरेदी करू शकता. देऊ 18,000 रुपये. फायनल काय होईल? 15 मागणी कशी झाली? 12 13 12-13 ला मागतात. किती वेताची आहे? तिसऱ्या तिसरी वेताची. किती दिवस बाकी आहे आता? 15 दिवस. दूध किती आहे सध्या? दूध नाही आता 15 दिवस बाकी आहे. तर किती दूध दिलेली? 6 लिटर. फोन नंबर सांगा. 77 45 82 87 23. तर तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय किंमत सांगितली मामा? 30,000 रुपये. फायनल काय होईल? फायनल 20,000 पर्यंत. खाली काय आहे? कालवडी कालवड आहे का? मागणी झाली का? झाली. कशी झाली? तिला 14 पर्यंत मागतात. मागतात ना? नंबर सांगा. नंबर सांगा. 72 49 45 71 97. मित्रांनो गाय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. मित्रांनो पाहताय अशा पद्धतीची कालवड सुद्धा काष्टी बाजारात विक्रीला आलेली. तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात देशी गाय विक्रीसाठी येतात. पाहताय अशा पद्धतीच्या देशी गाय खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली मालक गायची? 25,000 रुपये. मित्रांनो देशी गाय खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर देतो. नंबर सांगा. 96 57 10 10 29. दाताला कशी आहे? 6 दाते. साधा. किती वेळ येते? तिसरे येते. खाली काय आहे? कालवडे कालवडे कालवडे. कालवड आहे का? जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करू शकता. दूध किती आहे सध्या? 2.5-3 लिटर एका टाइमला. एका टायमाला. वासराचं बागून. हा वासरा. काय करायचं? जय श्रीराम मालक. जय श्रीराम. आज काय करताय बाजारात? गाय घ्यायला आलो. गाय घेताय. गाय घेऊन काय करायचं तुम्हाला? मग गाय नाही घेऊन करायचं. मग काय करायचं? शेतकऱ्याला गायच घेणं परवडत. गाय घेणे परवडतं का? मग काय रेट कसे आहेत आजचे बाजारातील? आताशी आलो फिरत होतो आम्ही. 30,000 रेट पडलेत काष्टी बाजारातले आजचे. व्यापाऱ्यांच्या गाया तसेच आहेत बघा. यापर्यंत तशी व्यापाऱ्यांच्या गाया मित्रांनो कोणाचीच विक्री झालेली नाहीत. आज रेट 30,000 जवळजवळ पडलेली इथं. खरेदी करायला मालकच नाही तर शेतकरीच नाही आलेले. आलेच नाही. हे चुकून आमचे असे लय पैसे झाले ना खताचे अहो, तर काय बाजारात पैसे? येतात. खरं सांगा खताच्या पैसे गाय घ्यायला आले का नाही तुम्ही? खरं सांगा. मग आता दुसऱ्या कशाचे कांदा बिंदा असं चालू आहे बाई. कांद्याचे पैसे आता जुगार आहे का नाही? शेती धंदा हा जुगार आहे का नाही? गायचं डोक्यात आहे. बरं चाललंय वाढण म्हणते वाढण वाढेल पण आज रिवर्स आहे बाजार. इतर बाजाराच्या तुलनेत महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त बाजार झालाय काष्टी बाजार. हे आमचे वागसकर घ्या. वागसकर साहेब कसा वाटला बाजार आजचा? हा मापात आहे. मजा आहे ना घेणाराची. गोट शेट ही कशी दिली गाय? ही 52 ला दिली. पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे. साधारण 20 लिटरच्या पुढे दूध देणारी गाय ही 52,000 विक्री झाली. पाहताय शिंगडी असल्यामुळे याची किंमत 52,000 पर्यंत झाली. सध्या आजचा दर किती हजारांनी पडलाय? 10,000 का 30,000 रिवर्स आहे. मित्रांनो अशा गायी घेतल्या तर तुम्हाला 5 ते 6,000 बाजार रिवर्स आहे. आणि मोठ्या मापाची गाय घेतली साधारण 30,000 दर खाली पडलेली म्हणजे या बाजारातील काष्टी बाजारात. हे पाहताय गाय खूप आहेत पण गिराईक कोणी नाही. अशा पद्धतीने बाजारातील सध्याची परिस्थिती आहे. पलीकडली कशी दिली? 76 ला दिली का? ती बुंडी का? बुंडी का? पाहताय मित्रांनो 76,000 किमतीला गाय विक्री झालेली.
तुम्हालाही गाय खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध. हिचं काय सांगितलं? 65ला विकली का? यांचं दोन्ही एक गाय पहिल्या रोय का विक्री झाली का? पाहता मित्रांनो शिंगडी असेल हिची किंमत चांगली आली आज. मोठ्या मापाचे असल्यामुळे तुम्हालाही खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. मित्रांनो पाहता हे साईवाल गाई काळूच्या दावणीला आहेत आणि गिर मध्ये गाई आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल काष्टी बाजार येऊ शकता आणि खरेदी करू शकता. मित्रांनो स्पेशल साईवाल काळू शेट यांच्याकडे उपलब्ध असतात. काष्टी बाजारात यांच्याकडे देशी गाई जास्त प्रमाणात असतात म्हणजे इतर जातीच्या. साईवाल थारपारकर काय सांगितलं या गाईचं आपल्या? दिली इकली गाय 51,000 रुपयाला गाय दिली. 2 दात कारवडी. 51,000ला गाय विकली का? पाहताय मित्रांनो साईवाल 2 दात कालोड आहे आणि गायला वशिंड आहे. पाहताय गायला वशिंड आहे. किती असतात आठवड्याला तुमच्याकडे? आठवड्याला 10 राहते त्याचा. एक गाडी आज किती येत आपल्याकडे? एक 4 होते इकडून. ती गिर आहे ना? गेले काय सांगितलं हिचं? ते 45,000 रुपये. 45 सांगितलं. ते जर्सी मध्ये क्रॉस आहे कडेला. हा. तिचं काय सांगितलं तिचं? तिला सध्या 14-15 लिटर होते. 55,000 सांगितले. वेरेली ना? हा. किती सांगितलं तिचं? गेलेली 55,000. 55,000 सांगितलं. फोन नंबर सांगा. 95 हा मित्र तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असेल किंवा असे क्रॉस मधील गाय यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या उपलब्ध असतात. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. मित्रांनो सध्याचे बाजार रेट खूप पडलेले आहेत. तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत गाय. म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपचा बाजार आहे आज आपण पाहतोय तो. या बाजारामध्ये पाहताय अशा पद्धतीच्या गायी आहेत खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत सध्या सफर बाजाराचे. मित्रांनो अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे आज. सगळ्या व्यापाऱ्यांच्या दावणीला फुल माल आहे पण विक्री काही झाला नाही कोणाचा माल. पाहताय अशा पद्धतीच्या गायी आहेत सध्या व्यापाऱ्यांच्या दावणीला खूप गायी आहेत पण माल विक्री झाला नाही. त्यामुळे बाजारातील माल आहे तसंच आहे. 25 जानेवारी 2025 या रोजी आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याची परिस्थिती पाहताय. प्रत्येक व्यापाऱ्याच्या दावणीला माल भरपूर आहे. नमस्कार मामा गिऱ्हाईक कुठं लावले तुम्ही? काय झालं मंदी आली सगळी. कस काय मंदी आली बाजारावर? एक बाजार चांगला एक बाजार मंदी ती काय भानगड कळणार. गरम गरम. आजचा बाजार कसा आहे? आजचा बाजार फार गार झाला. फार गार झाला. 30,000 बाजार रेट पडलाय आजचा. हा. भारी वाटतंय ना? हो बरोबर आहे. तोटा किती हजाराचा होईन आज? आज लय तोटा होईल. होईन ना? हा मामा गेल्या आठवड्यात दरात आणि आजच्या दरात किती फरक पडला? बराचसा फरक झाला. लय फरक पडला. व्यापाऱ्यांचा माल आहे तसाच राहिलाय. आहे तसा. पाहताय मित्रांनो सगळा माल व्यापाऱ्यांचा आहे तसाच आहे जागेवर. मामा मंदी कशामुळे आले काय? काय तीच काय कळणार. तीच काय कळणार. दुधामुळे दुधाचे बाजार वाढणार म्हणून शेतकरी खरेदीला येईनात. खुराकाचा आणि आणि खाण्याचा गेले- ताळमेळ बसत नाही. आणि गेले जे 4-5 महिने गायांच्या तब्येती ज्या होत्या हा सध्या त्या सुद्धा राहिलेल्या नाहीत. नाही राहिले. खुराकच घालीनात लोक खुराकच गाय. नाही. दुधाचं आणि खुराकाचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे बाजार रेट पडलेत. हा, त्याच्यामुळे बाजार आज पडले. 30,000 रेट पडल्यात. खरं आहे का? हा बरोबर आहे. 30,000 बाजार गार झाली आज. पाहताय मित्रांनो हे सरपंच कसे बसलेत पा. हे वाळकीचे सरपंच आहेत. सरपंच बसलेत. पाहताय यांच्या गायांना कोणी विचारिनाच आज. हे पाहताय एवढ्या गाय आहेत सरपंचाच्या. सरपंचाकडून माहिती जाणून घेऊ. सरपंच साहेब आज मजा वाटते की नाही? हा? किती गाय शिल्लक आहेत आज? 19 गाय शिल्लक आहेत. विक्री 5 झाले ना फक्त. पाहताय मित्रांनो, हे जनावरे एवढी शिल्लक आहेत. बघा काय काय जागा काय यातल्या किती विकल्यात? चालू आहे मागत मागत आहेत का? कसे मागतात? 70च्या भावाने मागत आहेत. हा. तुम्हाला केवढ्याला द्यायच्यात? 80च्या पावाने द्यायच्यात. आणि बाजार रेट पडल्यात तुम्ही काय होईल बरं कमी रेट करून दिले? 4-5चा फरक होईल. होईन का? मित्र तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. कॉन्टॅक्ट करू शकता. याचा कसा दर राहील?
तिथं 60,000. पाहता मित्रांनो तिथं 60,000 रुपये 55. सांगतात, पण या वरात बसल्यावर कमी किमतीमध्ये तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जातील. पाहताय मालक, जय श्रीराम. आज किती गायी आहेत? आज आहेत 5. काय दर लावलाय गायांचा? गायांचा जर चाललाय 60 65. किती हजाराने बाजार पडल्यात आज? आज पडलं तर 5. आता सांगतोय 60 पण गिराईक मागते 40 45च्या भावानी. मागतात का? हा हे लाल केवढ्याला मागितली? लाल मागतात 50ला. 50 ला मागतात का? हा. पलीकडली ती 55ला मागतात. 55 ला मागतात. हा ती भांडी भांडी दिली ती भांडी बघा. कशी दिली? 60ला दिली भांडी. पाहता मित्रांनो, अशा पद्धतीचे दर आहेत काष्टी हा. बाजारात. तुम्हालाही खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात येऊन तुम्ही अशा पद्धतीच्या गाय आई, आजचा बाजार खरेदी नरम करू. आहे घ्यायचा काय पण. रेट पडल्यात ना? हा रेट पडल्यात आता. पाहता मित्रांनो, शेतकऱ्यांच्या गायी आहेत अशा. कोणी विचारेना आज त्यांच्या गायीला. सध्या बाजारातील दर खूप पडलेले आहेत. पाहता मालक, आजचे दर कसे आहेत? आजचा बाजार जरा गारच आहे. आजचा बाजार गारच आहे. गार आहेत ना? किती हजारात दर पडल्यात? आज 20,000 फरक झालाय. फरक पडला ना? आपल्याकडे किती आहेत आज? आज 2 राहिल्या, 6 होत्या, 2 राहिल्या. 2 राहिले. काय दराचे राहिल्यात? ही 65ला आणली, 60लाच मागते. 65 ला आणली, 60 लाच मागत आहेत. पाहताय पड्याली ती बी 65ला आणली, 60लाच मागत. पड्याली बी कालवड चांगली, पाहता. चेहऱ्यात कालवड. अशा पद्धतीची मागणी होती आज बाजारामध्ये. म्हणजे इतर बाजाराच्या तुलनेत आजचा बाजार स्वस्त आहे आपला. हा पाहताय मित्रांनो, हे एचएफ गाई सगळ्या विक्रीच्या थांबलेल्या आहेत. बाजारात गिराईकच नाहीये गायांना, त्यामुळे बाजारातील दर हे पूर्ण रिवर्स झालेत. जर कोणाला खरेदी करायची असेल तर फायद्याचा बाजार आहे, आणि विक्री करायचा असेल तर शक्यतो बाजारात येणं टाळावे. सध्या बाजारात रेट खूप पडलेले आहेत. नमस्कार मालक, आजचा बाजार कसा आहे? काय आता सध्या दुधाला बाजार वाढलेत पण गायांचं मार्केट डाऊन आहे सध्या. हा, डाऊन आहे गायांचा बाजार. गाजर आणि मग गाजरात आहे मनावाशी काय येत नाही. हा, म्हणजे लोकांनी काय केले, खुराक बंद केले गायांचं. खुरकाचे रेट वाढले आणि गायांचे बाजार बाकीचा विषय काय ते रेट म्हणजे सध्या 30 रुपये झालाय 3 पदार्थ 5ला. हा, पण खुरकांचे भाव विकायला मिळलेत की खुरकाचे पोत 1700-1800 पोळीच पोते. तुम्ही आज खरेदीला आलते का? हा खरेदी करायला जातो खरेदीला आले तुम्ही, खरेदी करायचं सोडून माघारी चालले. मागायचा काही सांगतात काही सांगतात. किंमत आणि काही असोच नाही आणि काही क्वालिटीचे नाही येत ना एवढी. गाय बाजारात क्वालिटीची नसल्यामुळे त्याचे दर सुद्धा डायरेक्ट. पाटील, जय श्रीराम. आजचा बाजार कसा आहे? थंड आहे, थंड आहे. थंड आहे, सध्याचे रेट कसे चाललेत? थंड आहे. थंड रेट किती हजारांनी पडल्यात? 10 ते 15,000 10 ते 15 हजारांनी मोठ्या मालाचे पडल्यात. मोठा झाला. काय एवढं पाहताय मित्रांनो, साधारण तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल, पाटील काय दर सांगितला हिचा? 1,5,000 1,05,000 5,000. मित्रांनो, ही गाय 1.5 लाखाच्या आसपास किमतीची गाय होती. सध्या बाजारात तिची 1,05,000 किंमत झाली. साधारण दूध किती राहील पाटील तिचं? 25+. 25+. त्या गायांचं काय सांगितलं दर? पंचा हिचं तुझी एकदा 1,10,000. यांचे हिचं 85,000, पलीकडली तिचं 85,000. पाटील, पहिल्यासारखी गायांवर तेजी राहिली नाही, काय कारण असतील? दुधाचे बाजार वाढल्यामुळं. उलट नका सांगू पाटील, दुधाचे बाजार कमी झाल्यामुळे लोक खुराक घालिनात म्हणून गायला तेज नाही, असं काहीतरी सांगा ना पाटील. मग तसंच आहे ना, हा, आम्ही म्हणायला काय सांगायचं तुम्हाला. या गायचं काय सांगितलं पाटील? हा, हिचं 1,5,000. 1,05,000. कडेची गाय तिचं एकदा 1,10,000. तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. थंड आहे. हा, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गाय खरेदी करू शकता. सांगितली 90 फायनल काय होईल? 80 देऊ ना. अहो व्यापारी तुम्ही आता सा- बाजारचे रेट साधा काय काय ते. गिराईक व्यवहाराने सांगा. साधा ते 6,000 ते फायनल काय होईल? 85ला मागणी कशी झाली? 70-75 मागतात. मागतात का? मित्रांनो पाहताय आजचे जर अशा प्रकारचे व्यापाऱ्यांकडील आहेत
आणि बाजारात गिराईकच नाही सध्या. हे पहिल्या रोज काय सांगितलं? दोनदा तेजी काय सांगितलं? एकदा 1,00,000 दहा फायनल काय होईल? 90ला 90ला यापर्यंत दर आहेत मित्रांनो या गायचे अशा पद्धतीचे. हिचं काय सांगितलं? तिचं 75 75 फायनल काय होईल? 70ला देऊ 57ला. पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे दर आहेत आणि बाजारात सध्या खूप माल आहे. पाहताय यांना कोणी विचारले नाही सध्या आज बाजारामध्ये. साधारण बाजारातील दर हे दोनदा ते मामा 7 आता सरासरी पडलेली आहेत. खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता.